तिथं लय राजमाणसासारखं मग एकटं एकटं जेवायला लागत तुम्हाला. मी आहे नोकरीने या घरातली, सगळे काम मीच करते. तुम्ही फक्त आई तर या खा आणि जा, एवढंच करा फक्त. तुला काय बोलायची अक्कल बिक्कल आहे की नाही? तुझ्या आई बापांनी तेवढं शिकवलंय का तुला? तुम्ही ना माझ्या आई बापावर जाडो, तुम्हाला आता सांगितलं. मी गेले तुमच्या आई बापावर, मग कोणावर जाऊ? कोणावर जा, माझ्या नका जाऊ आणि माझ्या आई बापांना नका जाऊ. तुम्हाला घरातल्या कामावर लक्षच राहिलेलं नाहीये. तुमचं लय लक्ष तर तुम्ही करा. कालचा टिफिन त्या भांड्यांवर राग काढू नको बरं का, तुला मी अजून सांगतोय. भांडे राग काढू नको, मग काय करू मी? तू कालचा टिफिन सुद्धा धुवायला तुला वेळ नाही मिळालाय. प्लास्टिकच्या टिफिन मध्ये आज डबा भरून दिलाय तू सगळा. हा मग काय करायचं तुम्हाला? वास मारायला लागलाय त्याला. हा मग खाता आलं तर खाय, नाही तर राव पशी. आई द्या बरं तेवढे तांदूळ. उकडे आली. देते बस ना थोड्या वेळ इथं. अहो ते भात शिजवायचं आहे, उशीर होईल परत. अगं शिजवशील ना, बस काय त्या पाण्याला उकळीचं पाहते, इथं माणसं उकळायला लागलेत. थोड्या वेळ बस. का ग तुमचे असे सारखे सारखे भांडणं का बरं होतात ग? तेच भांडत राहते सारखं सारखं. थोडं काय झालं नाही तर भांडायला कुदाच्यात. अगं कधी त्याची चूक असल, कधी तुझी असल. चुका एकाच्याच नसल ना. पण माझी नसती चूक, त्यांचीच कायमच असती. छोट्या छोट्या गोष्टीवरून नुसतं भांडत राहतात. बरं तरी काय बोलली त्यांना? बरं तुझी नसेल चूक, हा त्याची असेल. पण मग आज मी एक ना माझ्या जसं आजीचा बाटवा असतो ना, त्यातली कशी जडीबुटी दिली का काहीतरी चांगलं काम होतं, तसं माझ्या बाटव्यातली एक जडीबुटी तुला देते. ऐकशील माझं? काय? एक काम करायचं, आता इथून पुढे तुमच्या दोघांचं भांडण झालं का फक्त 3 दिवस तो बोलायला लागला का आपण गप्प बसून घ्यायचं, काहीच बोलायचं नाही. तो किती चिडो किती भांडो काही बोलो, एकदम शांत बसायचं, रिॲक्शनच द्यायचं नाही त्याला. त्यांनी काय होणार आहे? भांडणं काही कमी होणार आहे का? त्याला तर नुसतं छोट छोटं कारण लागत काही ना काही. हे बघ करून तर बघ, नाही झालं तर नाही झालं, आणि झालं तर एखादं चांगलं पण होईल, आणि नाही झालं तर तुमच्या भांडणं आयुष्यभर चालूच आहे. पण एकदा करून तर बघ, माझं ऐकून बघ. बरं बघते मग काय आता, तुम्ही म्हणते तर एवढं बघ, माझ्यासाठी एवढं करून बघ एकदा. देता. हा घे. सर कोमल, हे कोमल काय आपा सर? हा कळत नाही का तुला सगळं आवरून ठेवायचं? तुझ्यासोबत बोलतोय मी. मला काही मूर्ख बिर्ख समजते काय तू? हा का मुकी बिकी झाली तू? काही तर बोल. सांगितल्यानंतरच काम करत जा सगळे. बोलली का मी? निघालास का? हो. 2 मिनिटं थांब ना. 2 मिनिटं? हा थोडं बोलायचं होतं मला तुझ्याशी. बस. मला असं म्हणायचं होतं, सकाळी तुमचं भांडण झालं, बरं वाटतं का तसं? अगं रोजच झालंय आई, ते प्रत्येक वेळी काय माझीच चूक असते का? तसं नाही रे, चूक जरी तुझी नसेल ना, पण रोज 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 भांडणं चांगलं वाटतं का असं? अगं पण मग ते तिला पण समजायला पाहिजे ना. मी फक्त काही बोलायचं उशीर आहे, माझा एक पण शब्द खाली पडू देत नाही. आता ना ते कोणाचं चुकतं कोणाचं नाही हे काढत बसायला आपल्याकडे हे नाहीये, कारण कोणी चूक मान्य करत नाही आपली, बरोबर आहे ना? पण माझं एक ऐकशील का? म्हणजे तुला काय म्हणायचंय, माझं चुकतं? नाही नाही, मी असं नाही म्हणत आहे, फक्त माझं ऐक. तुमचं कोणाचं चुकतं कोणाचं नाही काही फरक पडणार नाही त्याच्याने. ऐकून तर बघ. हा बोल. हे बघ, जसा आजीचा बटवा राहतो ना, तसा माझ्या बटव्यातली एक गोष्ट मी तुला देणार आहे, तेवढी फक्त तू ऐक. जर जमलं तर सगळं चांगलंच होईल, नाही तर नाही, पण ऐक. आता आहे ना, याच्या पुढे भांडण झालं की फक्त 3 दिवस ती बोलायला लागली की तू शांत बसून घेत जा, काहीच बोलायचं नाही, काहीच तिला काही म्हणायचं नाही. का बोलती काय काहीच नाही, फक्त ऐकायचं. एवढं करून बघ फक्त 3 दिवस. अगं आई, पण जर मी शांत बसलो तर परत तिला तेच वाटेल की माझी चूक आहे म्हणून मी शांत बसलोय. वाटू दे ना, पण ह्या 3 दिवसात जर फरक पडला तर एखाद्याच तिला तिची चूक पण कळू शकेल. असंही होऊ शकेल ना, का तू का आपला नवरा गप्प बसतो, मग ती थोडासा विचार तर करेल कोणाचं चुकतंय काय चुकतंय. 3 दिवस करून बघ, झालं चांगलं तर होईल, नाही झालं तर चालूच आहे तुमचं.
हा? ठीक आहे चालेल चल तेवढं माझ्यासाठी ऐकशील बाळा. ऐकतो हं? येतोच. हा आणि टेन्शन घेऊन जाऊ नको ऑफिस मध्ये, शांत डोक्याने जा. हो हा इकडे या. इकडे कळतं तुम्हाला. आता सगळे भांडे घासले ना मी, कधीच नाही. आमच्या सोबत तर जेवायला नको तुम्हाला. तिथं लय राजमाणसासारखं मग एकटं जेवायला लागत तुम्हाला. मी आहे नोकरीने या घरातली, सगळे कामं मीच करते. तुम्ही फक्त आई तर या खा आणि जा, एवढंच करा फक्त. माझ्या नशिबात तर तेवढंच दिले नुसतं धुणं भांडे घरचे झाडपूस करायची. नोकरीनेच समजताय नाही तर मला दुसरं काय. अख्खे कामं मीच करीते. एक ताट घासल्याने काय होतंय काय माहिती. काही काम नको काही नको, जायचं महाराजासारखं घराबाहेर निघून म्हणजे ऑफिसला जातो ऑफिसला. अगं बाई ही माणूस बोललं का म्हणणे काही. जाऊन येत होता नुसतं भांडत येतं वचको वचको. आता काय झालं काय माहिती. बस बरं जरा इथे. मला सांग एवढे दिवस झाले तू माझ्यासोबत भांडत का बरं नाही? तुम्ही तरी कुठे भांडताय. अगं पण मग मी एकटाच मूर्खासारखी बडबड करतो, तू काहीच बोलत नाही. हा मग तुम्ही तरी कुठं काय बोलताय. मी पण एकटीच मूर्खासारखी बडबड करते. तसं पण आईने मला सांगितले की ते किती भांडे लागले ना तर तू गप्प बस, असं 3 दिवस तरी कर म्हणे. अच्छा अगं मला पण आईनं तेच सांगितलं ना की ती भांडत असेल ना तर फक्त तू शांत बस, सगळं व्यवस्थित होईल. आणि हे फक्त 3 दिवस करून बघ. तुला माहिती का आपल्यात भांडणं का व्हायचे? का? मी भांडत असताना तू उत्तर द्यायची, तू भांडत असताना मी उत्तर द्यायचो आणि शब्दानी शब्द सगळं वाढत जायचा, म्हणून आपल्या दोघांमध्ये भांडणं व्हायचे. आणि आता भांडणं का होत नाही माहिती का? कारण तू भांडत असताना मी शांत बसतो आणि मी भांडत असताना तू शांत बसते. मानलं पाहिजे आईला. खरे बरं झालं, आईचा बटवा खरंच चांगला आहे. खरंच मानलं पाहिजे आईच्या बटव्याला. हो ना, त्याच्यामुळे जुन्या लोकांचे संसार चांगले टिकायचे. खरे बरं झालं आईने आपल्याला एक चांगलं सांगितलं. आणि ह्या आईच्या बटव्यामुळेच जुन्या लोकांचे संसार चांगले टिकायचे. आणि आजकाल बघा ना 1 वर्षभरातच नुसते डिवोर्स होते तो, आणि लोक लगेच सोडून जातात एकमेकाला आणि भांडणं तंडणं करतात. पण आपण नाही करायचं तसं. आपण आईने सांगितलं ना तसंच वागायचं, म्हणजे आपला संसार चांगला चालेल. हो बरं झालं.